नमस्कार, मी स्नेहलता राजेंद्र जाधव. पोटभर जेवा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. या चॅनलवर मी घरगुती पद्धतीचे खाद्यपदार्थ साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवण्याची प्रक्रिया सांगते. चला तर मग आपण वळूया रेसिपीकडे. नमस्कार सर्वांना. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत मकर संक्रांत विशेष भोगीची भाजी. तर भोगी हा दिवस संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच एक दिवस अगोदर येतो. तर या दिवसाला भोगी असे म्हणतात, कारण काही मान्यतानुसार या दिवशी इंद्रदेवाने प्रार्थना केली होती की धरतीवर चांगले पीक येऊ दे. तसे तर भोगीचा शब्दशः अर्थ भोग असा होतो, म्हणजेच नैवेद्य असा होतो. आणि हा सण विविध प्रकारच्या भाज्या एकत्रित करून त्यांची भोगीची भाजी करून साजरा केला जातो. तर आज आपण पण हीच भोगीची भाजी बनवणार आहोत. रेसिपी पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर वेळ वाया न घालवता वळूया आता आपण रेसिपीकडे. सर्वप्रथम जाणून घेऊया साहित्य. मुठभर शेंगदाणे, पाववाटी पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 3 चमच घरगुती मसाला, गरम मसाला 1 चमच, हळद अर्धा चमच, 2 कांदे, 3 ते 4 ओल्या मिरच्या, 1 मोठा टोमॅटो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि तेल. तर मी यात पुढील प्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत. 4 वांगी, 1 गाजर, पावटा, हरभरा, वाटाणा, गावठी घेवडा, श्रावणी घेवडा म्हणजेच ओला राजमा आणि पापडीची भाजी, अशा विविध प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. सर्व साहित्य सांगून झालेले आहे. वळूया आता आपण कृतीकडे. सर्वप्रथम सांगितलेल्या सर्व भाज्या मी इथे धुवून घेतलेल्या आहेत. मग एका कुकरमध्ये पावटा, हरभरा व राजमा घेतलेला आहे. त्यात चिमूटभर हळद, मीठ व चमचाभर तेल घेऊन कुकरच्या 2 शिट्या घेऊन अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे. तसेच एका बाजूला मी फोडणीची तयारी करून घेतलेली आहे. फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एका पातेल्यात पहिल्यांदा शेंगदाणे आणि त्यानंतर पांढरे तीळ थोडा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. पांढरे तीळ आणि शेंगदाणे एकत्र भाजायला घेऊ नका, कारण तसे केलात तर एकतर तीळ करपतील नाहीतरी शेंगदाणे कच्चे राहतील. व त्याच पातेल्यामध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घेतले. मग त्यात लसूण व मिरच्या टाकून थोडेसे परतून घेतलेले आहेत. मग त्यात कांदा टाकून तो थोडा शिजेपर्यंत एका बाजूला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं. मग कांदा थोडासा शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा. कांदा आणि टोमॅटो शिजल्यावर त्यात दाखवल्याप्रमाणे हळद, घरचा मसाला, मीठ आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर ते व्यवस्थितरित्या हलवून एकत्रित केलेले आहे. मग मी त्या फोडणीमध्ये गाजर, वांगी, गावठी घेवडा, वाटाणा आणि पापडीची भाजी एकत्रित करून टाकलेली आहे. त्यानंतर फास्ट गॅसवरती त्या सर्व भाज्या 1 ते 2 मिनिटे चांगल्या प्रकारे हलवून एकत्रित करून घेतलेल्या आहेत. आणि मग गॅसची फ्लेम कमी करून 5 ते 7 मिनिटं वाफ येण्यासाठी ठेवलेले आहेत. तसेच त्या दरम्यान एका बाजूला मगाशी भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला अशा प्रकारे बारीक पावडर करून घ्यायची.
तोपर्यंत हे पहा, मस्तपैकी आता भाजीला आपल्या वाफ सुटलेली आहे. फास्ट गॅस करून भाजी पुन्हा मी हलवून घेते आणि पुन्हा गॅस कमी करून झाकण लावून 2-3 मिनिटं शिजवून घेते. त्यानंतर त्यात मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या राजमा, हरभरा, पावटा टाकलेला आहे आणि सोबतच बारीक केलेली कोथिंबीर, बारीक केलेला शेंगदाणा व तिळाचा कूट आपण भाजीत टाकून घेऊया व सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया. त्यानंतर गरम केलेलं पाणी भाजीमध्ये थोडंसं मिक्स करून घेऊया व मिश्रण एकजीव करून फास्ट गॅसवरती थोडा वेळ हलवून घेऊया व गॅस कमी करून झाकण लावून पुन्हा 2 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. 2 मिनिटं आता झालेली आहेत. भाजी तर दिसायला खूप छान झालेली आहे. तसेच भाजीचा सुगंध पण अगदी घरभर पसरलेला आहे. त्यामुळे मला तर काही राहावे ना. मी तर आता मस्तपैकी पोटभर जेवून घेते. तुम्ही पण पोटभर जेवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून रेसिपी कशी वाटली ते कळवा. एन्जॉय. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, रेसिपी आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी पोटभर जेवा या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.